मंत्री प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली। सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी फाटा, बोराखडी, गंडे, चांगेफळ, देवखेड या गावांचा दौरा करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम मिळेल असा विश्वासही जाधव यांनी दिलाय। 22 सप्टेंबर रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील काही परिसरामध्ये अगदी ढगफुटी सदृश पाऊस झाला। त्या पावसामुळे विद्रुपा नदी असेल, पेंढरा नदी असेल, आजूबाजूचे ओढे नाले असतील, त्यांना महाभयंकर असे पूर आले। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नदी नाल्याकाठच्या सगळ्या जमिनी खरडून गेल्या, पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि जवळपास गेल्या पूर्ण पावसाळाभरच आज कमी जास्त प्रमाणात सतत पाऊस असल्यामुळं अनेक चांगल्या ठिकाणी जमिनीमधले सुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या सगळ्या पिकाचे पंचनामे करण्याचे निर्देश आम्ही प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत। कोणाच्या विहिरी कसलेल्या असतील, पुढे रस्ते खराब झालेले असतील, पुढे सोलर पंप वगैरे खराब झाले असतील, विद्युत पंप वगैरे पडलेले असतील, त्या सगळ्या बाबीचे निर्देश संबंधित वेगवेगळ्या संबंधित विभागाला त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत। कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहायला नको असे सक्त आदेश सुद्धा आम्ही दिलेले आहेत। प्रत्येक ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येकाला त्याच्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये शासन नियमाप्रमाणे मदत त्याच्या पत्रामध्ये पडली पाहिजे। धन्यवाद।